तुम्ही दुनियामध्ये काय पण बोला, सगळा प्रोडक्ट सप्लाय करते मी. आता तुम्ही ते फार्मिंग करते ने, अरे फार्मिंग तुम्ही शेतकरी आहे ने, ते शेती करते ने, त्याच्यामधला कोणता पण एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगा मला, तो मी सप्लाय करू शकते. तुम्ही बोला, फक्त नाव घ्या. पाऊस तू मजाक करायचे, मोठा बाई फनीचे एकदम. पाऊस सोडून दुसरा काय पण बोलले, मी देते तुम्हाला आणून. चायना मध्ये काय नाही बनत बोल, समजा बनता चायना मध्ये. इथं तुम्हाला सांगते, थोड्या बरस नंतर चायना पाऊस पण एक्सपोर्ट करेल बोल, आणि तो इम्पोर्ट तुमचा कल्पेशच करेल, गॅरंटी आहे आपला. कल्पेश, आम्ही चहा प्यायला चाललोय, तू पण चल आमच्या सोबत. ए नाही हो, मी एकदम हरी मध्ये आलोय. तुझ्या मम्मी डॅडीला भेटणार आणि लगेच निघणार. तू आधी त्या गाडीमध्ये बस आणि तुझं घर कुठे ते दाखव. अरे पण अरे का रे निका रे, तू अजून पण तशीच आहे का रे? तू बसने हवे, गाडी में टाइम नहीं वेस्ट कर रे. चल ठीक आहे. राणाजी, हा काही आता आई बाबांना भेटल्याशिवाय ऐकणार नाही. आपण नंतर भेटू. हा, तू जरा जास्तच घाई केलीस. मला बोलायचं होतं त्यांच्याशी. तू पण ने अंजली, एक तर 8 वर्ष पची मी तुला काल भेटला एअरपोर्ट पण, ते पण फक्त 10 मिनिटासाठी, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आता मी तुझ्या मेहमान आहे, तर तुला माझ्याशी सोडून त्याच्याशी काय बोलायचं होता? संबडी लोकलच आहे ना तो इकडच्या. आणि मी तुला सांगते, लोकल प्रोडक्टला काय व्हॅल्यू नसते, एकदम 0. कल्पेश प्लीज, राणाजींबद्दल असं नको बोलूस. काही गयो नाही घोटाडो. अरे मी बिझनेस बद्दल बोलतोय, आणि तुझ्या डोक्यात अजून पण तो पेलवानच आहे. त्याला माझ्या बरोबर चायना नाही तर जपानला पाठव. त्याच्या आहे ना, मी त्या सुमो पेलवान असतात ना, त्याच्या बरोबर कुस्ती लावून देते. नाही रे, राणाजी फार साधे, पैशाचा विचार सुद्धा त्यांच्या मनाला नाही शिवाय. पची तो तई गयो घोटाडो. ही अशी माणसं जी आहे ना, फक्त हमाली करायच्या लायकीचे असतात. कल्पेश, जरा जास्तच बोलायला लागलायस तू. अरे ओके बाबा, जावा दे बस. गाव आणि तुझा तो पेलवान समजा चांगला. मला तर फक्त बिझनेस मध्येच इंटरेस्ट आहे ने. मला सांग, किती दिवसांसाठी आलायस? हे आपला काय ते चायना प्रोडक्ट सारखे आहे ने, चले तो चांद तक नाही तो रात तक. म्हणजे? अरे म्हणजे नो गॅरंटी. मनात आला तर कधी पण जाईल आपण. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.